श्री स्वामी समर्थ. तर मित्र हो, आयुष्यामध्ये आपण जर जास्त लोभ किंवा जास्त अपेक्षा केली तर आपण आयुष्यामध्ये कधीही समाधानी राहू शकत नाही. तर आपण लोभी असू नये. लोभ न ठेवता समाधानी जीवन जगले तर आनंदी राहता येते. लोभ ही अशी एक वाईट गोष्ट आहे की त्याने आपलं आयुष्य बर्बाद करू शकते. कारण आपण कोणाकडून किंवा कोणत्या माणसाकडून जर आपण लोभ केला तर त्याला आपल्याच आयुष्यामध्ये खूप मोठं नुकसान होते. तर यासाठी मी एक कथा तुमच्याच पुढे घेऊन आलेली आहे. तर चला त्या कथेला सुरुवात करूया. त्या अगोदर जर माझ्या ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकायलाही विसरू नका. ही कथा आहे एका लोभी कोल्ह्याची. तर एकेकाळी जंगलात एक धूर्त कोल्हा राहत होता. उन्हाळाही होता आणि तो भुकेने त्रस्त होऊन जंगलात भटकत होती. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर कोल्ह्याला एक ससा दिसला. पण ससा सापडल्यानंतर कोल्ह्याने तो खाण्याऐवजी तो सोडला. कारण तो इतका लहान होता की तो खाल्ल्याने कोल्ह्याचे पोट भरणार नाही. म्हणून त्याने पुढे काय केले बघा. यानंतर कोल्हा पुढे सरकला आणि पुन्हा जंगलात भटकायला लागला. काही वेळ जंगलात भटकल्यानंतर भुकेल्या कोल्ह्याला एक हरण दिसले आणि कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटू लागले. कोल्ह्याने हरणाच्या मागे धावायला सुरुवात केली. कोल्ह्याने सर्व शक्तीनिशी हरणाचा पाठलाग केला, पण हरण कोल्ह्याला पकडू शकले नाही. आता कोल्हा अन्नाच्या शोधात खूप थकला होता. कोल्ह्याला हरणही मिळाले नाही. तेव्हा कोल्ह्याने विचार करायला सुरुवात केली की आपण सोडलेला छोटा ससा खाल्ला असता तर बरे झाले असते. असे काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर कोल्हा पुन्हा ससा शोधण्यासाठी जंगलात भटकू लागला. जंगलात सशाचा शोध घेत असताना कोल्हा जिथे ससा दिसला होता तिथे पोहोचला. पण कोल्ह्याला तिथे ससा दिसलाच नाही. थकलेल्या आणि पराभूत झालेल्या कोल्ह्याला त्याच्या गुहेत परतावे लागले. त्यानंतर भुकेल्या कोल्ह्याला त्याच्या गुहेत बरेच दिवस उपाशी राहावे लागले आणि अनेक दिवसांनी कोल्ह्याला अन्न मिळाले. तर आपल्याही आयुष्यामध्ये असंच आहे मित्रांनो. जर आपण खूप मोठ्याची अपेक्षा जर ठेवली किंवा खूप मोठ्याचा लोभ जर धरला तर आपल्या हातामध्ये जे काही छोटे छोटे असतं किंवा ज्या काही छोट्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळणार असतो त्या गोष्टी आपण सोडून देतो आणि मोठी गोष्ट मिळवण्याच्या नादात आपण आपल्या आयुष्यामध्ये निराशाही तयार करून घेतो. तर म्हणूनच म्हटलं आहे की या कथेतून आपण हे शिकतो की आपण लोभी असू नये. लोभ न ठेवता समाधानी जीवन जगले तर आनंदी राहतो. लोभ ही वाईट गोष्ट आहे असा लोभाचा एक प्रसिद्ध वाक्यप्रचारही आहे. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका.